हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही काही कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. आणि दानवे साहेबांनी तसं म्हटलेलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तिकीट मागितलं पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते विरोधी पक्षनेतेसुद्धा आहेत. ते विरोधी पक्षनेतेसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मागणं ह्याच्यामध्ये काय फार चूक आहे असं नाही. आणि खैरे पूर्वीचे तिथले खासदार राहिलेले आहेत खैरे साहेब, त्याच्यामुळे हा प्रश्न शेवटी त्यांच्या पक्षाने सोडवायचा, आम्ही तो सोडवू शकत नाही. पण स्थानिक पातळीवर अशी जोरदार चर्चा आहे की दानवे आता नाराज होऊन कुठेतरी शिवसेना उभाटा टाकायला रामराम करू शकतात, ते शिवसेनेसोबत येऊ शकतात. शिवसेनेत जर त्याचं त्यांचं स्वागत असेल नाही, याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. आमच्या पक्षाच्या संदर्भात कोणाला तिकीटं द्यावी या संदर्भात सर्व अधिकार हे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणीही पक्षातल्या नेत्यांनी याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये असा स्पष्ट निर्णय हा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये झालेला आहे. आणि बाळासाहेबांनी जी शिस्त एक शिवसेनेला घालून दिलेली होती त्या शिस्तीचं पालन आम्ही 100% शिवसैनिक म्हणून करणार. पक्षप्रवेश दिला जाईल का? आता मी या दोन्ही गोष्टीवर उत्तर देऊ शकत नाही. हा प्रश्न तुम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विचारला पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांचं नेहमीच स्वागत असतं, परंतु एखादे पक्षनेते तर एवढ्या वरच्या पातळीवर असतात, तर त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या एखाद्या मंत्र्यांनी बोलणं योग्य होणार. सर, विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजितदादांवरती आरोप केलेला आहे. ते आजही म्हणाले की माझी किडनी जी आहे ते अजितदादांमुळेच निकामी झाली. बघा, एक असं आहे की मी कालचं सांगितलेलं होतं की काल रात्री आम्ही त्यांच्या चौकशीसाठी गेलेलो होतो. लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीला आराम मिळावा अशी अपेक्षा आहे आणि आम्ही सगळे एकमेकाचे सहकारी आहोत. काही वेळेला भावना, ज्या वेळेला थोड्याशा आपण भावनाविवश झालेला असतो त्यावेळेला असे स्टेटमेंट येऊ शकतात, परंतु ज्यावेळेला पक्षाचा हिताचा विचार येतो त्यावेळेला नेहमी चांगलेच निर्णय हे आमच्या पक्षाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते करत असतात आणि त्याच्यामुळे या संदर्भात सुद्धा तोडगा निघावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, महायुतीने मिशन 45 फासलेला आहे. आता पुण्यामध्ये राहुल गांधीजी येत होते त्याच मार्गावरती बॅनर लागलेले होते. काय वाटतं की कशामधून हे काळं फासलेलं असू शकतं? दोष कुठला दिसतो? नाही, असं फासलं जाऊ नये असं मला वाटतं. शेवटी प्रत्येक पक्षाला त्यांचे नेते असतात, त्याच्यामुळे त्यांना येण्याचा अधिकार आहे, त्यांना भाषण करण्याचा अधिकार आहे. फक्त मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागणं हे मात्र आवश्यक आहे. त्यांचं वय बघता आणि स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी केलेलं योगदान बघता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने त्यांच्याकडे ही मागणी केली पाहिजे की अशी बेजबाबदार विधानं आपण करून महाराष्ट्राचा आणि स्वातंत्र्यवीरांचा आणि ह्या भूमीचं खूप मोठं योगदान हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये झालेलं आहे. काँग्रेसची स्थापनासुद्धा मुंबईमध्ये झालेली होती आणि प्रत्येक नेते ज्यांनी स्वातंत्र्याचा, लोकमान्य टिळकांनी असेल, आगरकरांनी असेल, महात्मा गांधीजींची सर्व लढाई ही महाराष्ट्राच्या भूमीवरून झालेली आहे. म्हणजे 70% त्यांची लढाई महाराष्ट्राच्या भूमीवरून झालेली आहे. आणि काँग्रेसने एक मताने ठराव केलेला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब जेलमधून सोडा. म्हणजे काँग्रेस कमिटीपेक्षा ते मोठे आहेत का? मग काँग्रेस कमिटीने असा ठराव का केला? तर त्यांचं स्वातंत्र्यासाठी योगदान एवढं मोठं होतं की काँग्रेस कमिटीने एकमताने ठराव केलेला होता, ते स्वतः काँग्रेसचे सदस्य नसताना. आणि मग तुम्ही काय बोलता? महाराष्ट्राच्या भूमीचा कसा अपमान करता? स्वातंत्र्यवीरांचा अपमान कसा करतात? प्रत्येकाच्या विचारशैलीमध्ये फरक असू शकतो, परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा, त्यांच्या जाज्वल्य अशा देशभक्तीचा अपमान होऊ शकत नाही. तो महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी अशी आमची सार्थ अपेक्षा आहे. सर, महायुतीने मिशन 45+ नारा दिलेला आहे, परंतु TV9चा एक सर्वे आला, त्यामध्ये महायुतीला 20 जागा, 28 जागा, तर महाविकास आघाडीला 20 जागा. त्यांच्या सर्वेमध्ये काहीतरी चूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यांनी आपला सर्वे पुन्हा चेक करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.